जुन्नर तालुक्याचे पाणीदार आमदार अतुल शेठ बेनके यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व मुलांना या ठिकाणी वह्या वाटप या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या सुरक्षे पत्नी आमच्या गौरीताई वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व वरवडी गावचे सर्व प्रथम नागरिक सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व उपस्थित मान्यवर। खरं तर शालेय वस्तूंचं आपण वाटप या ठिकाणी करतोय। गौरी वहिनी आणि मोठ्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक वर्ष आम्ही ठाकरवाडीच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी वह्यांचं वाटप त्या ठिकाणी करतोय। आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा का निवडायच्या तर आम्ही वल्लभ शेठकडनं शिकलोय, कारण वल्लभ शेठ ज्यावेळेस या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरायचे ती सर्व मुलं पहिली वहिनी खाली बसायची, तर वल्लभ शेठनी संकल्पना आणली की सर्व मुलं माझ्या जुन्नर तालुक्यातली बेंचवरती बसली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल जुन्नर तालुक्याच्या त्यांना बेंच उपलब्ध त्या ठिकाणी करून दिले आणि तेव्हापासून म्हटलं की आपण देखील ज्या शाळांमध्ये आपण शिकलो जिल्हा परिषदेच्या त्या शाळांमध्ये सर्व मुलांना आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। पूर्ण फुलाची पाकळी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। खरं तर आपण समाजसेवेमध्ये गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतोय, पण हे काम करत असताना लोकांच्या देखील या ठिकाणी खूप साथ मिळते आणि साथ मिळत असताना आपण पहिला सण गौरी वहिनी ज्योतिताई बरोबर या भागामध्ये माझ्याबरोबर कोणी नव्हतं, वहिनी गाडीवर बसायला देखील माणूस नव्हता, तरी देखील 3 गावांनी आपल्याला लीड दिले। गुंजळवाडीमध्ये आपल्याला लीड आहे, वारवाडीमध्ये आपल्याला लीड आहे, हिवऱ्यामध्ये पण लीड आहे, फक्त मांजरवाडीमध्ये त्यांना 400 मताचं लीड मिळालं, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी विजय मिळाला। म्हणजे कौतुक मानावं तेवढे आणि मलाही वाटतं आपण जी सेवा करतो ना त्याची ही पोचपावती आहे आणि म्हणून हे वसा जो आहे जनसेवेचा म्हणजे लोकांनी स्वीकारून नाही स्वीकारलं तरी आपला सेवा या ठिकाणी आपण चालू ठेवलं पाहिजे। हे आम्ही वल्लभ शेठकडून शिकलो वहिनी, तर वल्लभ शेठचा देखील 4 निवडणुका जिंकल्या, 2 हारले, परंतु परत आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांसमोर आपल्या त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण ठिकाणी काम केलं पाहिजे। आज देखील आम्हाला देखील अतुल शेठचा हे वाटतो की गेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पराभव जरी झाला परंतु आजही तेवढ्या तळमळीने लोकांशी आपुलकडे लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी काम करतायत आणि अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतायत। आज सर्व वारवाडीच्या सरपंच असतील उपसरपंच असतील की सर्वात मोठे रस्ते वहिनी, हा सिमेंट रस्ता 50 वर्ष रस्त्याला काही होणार नाही, असा सुंदर रस्ता या ठिकाणी तयार झालेला आहे। कारण आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात ही स्वप्नी सुद्धा मंदिर आहे, त्याच्या समोरून जाणारा रोड आहे। अगदी विकास कामं खूप या मोठ्या प्रमाणामध्ये वारवाडीमध्ये झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अतुल शेठ आपल्या वारवाडीला काही कमी पडून देणार नाही, पण अतुल शेठच्या पाठीमागे तुम्ही सगळे सरपंच सगळे तुम्ही इथून पाठीमागे जरी नाही राहिले तर इथून पुढे तुम्ही भक्कमपणे उभे राहा आणि ताई तुम्हाला विश्वास येतो तर वारवाडीमध्ये मी तर माझं आज रेशन कार्ड देखील वारवाडीचं आहे भाऊ, ग्रामपंचायत रेशन कार्ड माझं मी काय बदली करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबरीने आहे। आपण सर्व मिळून 2029ला आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की आपण सर्व मिळून वारवाडीमधून इथून पाठीमागे जेवढं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतदान आपण नक्की या ठिकाणी करू असा विश्वास या ठिकाणी देतो। आणि सर्व साबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व मुलं या ठिकाणी गरिबांची मुलं आहेत, गरीब कामगारांची मुलं आहेत। साबळे सर या निमित्ताने तुम्हाला सांगतो की या मुलांना जे जे काही कमी लागले शालेय वस्तू, आता आम्हाला माहिती आहे तुमचं जिल्हा परिषद वयात येत नाही पण या ठिकाणी या ठिकाणी देतोय, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून काय लागलं तर निश्चित आम्हाला सांगा, येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा मी अतुल शेठला वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा देतो, त्याप्रमाणे आमचे सहकारी साजरभाऊ पाटे यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। या ठिकाणी आम्ही योजना आखलेली आहे की गुणवत्ता ढासळू नये असो। माननीय सौभाग्यवती गौरीताई अतुल शेठ बेनके मॅडम, मी यांना विनंती करतो का आपण माननीय आमदार अतुल शेठ बेनके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित झालात, त्या निमित्तानं आम्हाला उद्बोधित करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि रमेश शेठ मेत्रे साहेब आम्हाला तुमच्या अर्थसंपदा पतसंस्थेच्या नावाने पाटी उपलब्ध करून द्यावी, 5वी पर्यंत त्या लाईफ टाइम राहतील। शाळेमध्ये जेव्हा असे आपल्याकडे पाहुणे येतात चांगले शिकवतात, मी
आज तुम्ही अतुल दादांचा जो इथे वाढदिवस साजरा केलाय, मी रमेश मेत्रे सर आणि त्यांच्या टीमचं मी खरंच खूप आभार मानते. मी पण एक शाळा चालवते, त्याच्यामुळे ह्या मुलांना शाळेच्या वह्या ज्या वाटप करतो आपण त्याचं किती महत्व आहे याचं मला नक्कीच खरं जाणीव आहे. आणि तुम्ही दरवर्षी काही ना काहीतरी उपक्रम घेत असता आणि या मुलांना देत असता. या मुलांना ह्या ज्या वह्या दिलेल्या आहेत, ही मुलं नक्कीच, यांनी जे शाळेची यांची गुणवत्ता सांगितली याच्यावरून जाणवतं की नक्कीच या मुलं या सगळ्या साहित्याचा सदुपयोग करतायत. आणि ह्या सगळ्या मुलांनी आणि तुम्ही ज्या काही शुभेच्छा दिलेल्या आहेत अतुल दादांना, त्या नक्कीच मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. सागर दादा, तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आपले जे दादा निवेदन करत होते त्यांनी भरपूर मागण्या त्यांच्या प्रत्येक याच्यातून काही ना काहीतरी होत्या. त्याच्यामुळे ग्रामपंचायत असेल किंवा मेत्री दादा तुम्ही आहेत किंवा अतुल दादांच्या माध्यमातून तुम्हाला कधी कुठली गोष्ट लागली तर शालेय साहित्य असेल किंवा शाळेसाठी कुठल्याही गोष्ट लागली तर ह्या कायम मुलांच्या पाठीशी आम्ही बेंक कुटुंबीय सदैव उभे आहोत. आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल शाळेचे आणि मैत्री दादांचे खूप खूप आभार. आज 23 जुलै जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार माननीय अतुल शेठ बेनके यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसासाठी मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं, माझ्या स्टाफकडनं, आमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांकडनं त्यांच्या पुढील निरोगी निरामय दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गौरीताई बेनके, माजी उपसरपंच ज्योतिते संसे, ज्यांची उपस्थिती आमच्याकडे कायम असते आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभतं. विद्यमान सरपंच विनायक शेठ भुजबळ आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि आमच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू झालंय आणि या शैक्षणिक सत्राची गरज ओळखून अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रमेश शेठ मेहत्रे, सन्माननीय त्यांच्यासोबत उपस्थित असलेले शिंदे सर आणि सर्वच पदाधिकारी यांनी आमची शैक्षणिक गरज ओळखून आमच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वह्या वाटपासाठी आमची शाळा निवडली. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक असे आभार मानते. आमच्या ज्या काही शैक्षणिक गरजा असतील त्या आम्ही तुमच्याकडे नक्कीच ठेवत जाऊ. आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती राहील आपल्या सर्वांना. आणि आमच्या शाळेची निवड केली त्याबद्दल माझ्या सगळ्या संस्थेच्या वतीने मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक असे धन्यवाद देते. थँक्यू.